भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना आणखी एक धक्का दिलाय. धस यांनी कृषी विभागाच्या सचिवांना पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. कृषी विभागाच्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार देखील धस यांनी केली आहे. त्यामुळे कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धस यांनी 2020 ते 2025 या काळात झालेल्या सर्व पत्रव्यवहारांची माहिती द्या अशी मागणी केली आहे. मध्यंतरी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मुंडे भेटीनंतर सुरेश धस हे बॅकफूटवर गेल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. परंतु धस यांनी पुन्हा एकदा मुंडेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. सुरेश धस यांनी कृषी विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या अशी मागणी केली आहे. धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. सुरेश धस यांनी पत्रात काय म्हटलंय पाहूयात. कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय. तेलबियांच्या उत्पादकता वाढी संदर्भातील निर्णयांची माहिती द्या. 2020 ते 2025 या काळात कृषी विभागातून झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती द्या. कापूस सोयाबीन तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारासंदर्भातही खुलासा करा अशी मागणी धस यांनी केली आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्या या पत्राने मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यायचा की नाही हे ठरवावं असं विधान केलंय. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. एखाद्या पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमाग 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. तो स्वतःचा निर्णय. त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मी आजही पत्रकार मित्रांना सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. मी माझे जे काही सचिव लोक असतात, ACS असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो आणि मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो. असं असताना पण मला तिथं बदनाम करण्यात आलं. माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीने आरोप एखाद्याला सण होता. तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला. पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले, कितीतरी अपघात झाले. म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? दिले का? नाही दिले. त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल. काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला, त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल. अशा घटना आहेत ना. किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा.
यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जरी मुंडेंचा थेट हात नसला तरी त्यांचे निकटवर्तीय हे या प्रकरणात अडकले आहेत. कृषी विभागात झालेला कथित भ्रष्टाचार हा देखील मुंडेंच्याच कार्यकाळात झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हत्या प्रकरण आणि भ्रष्टाचार प्रकरण यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांकडून केली जाते. परंतु मुंडेंचा राजीनामा कोण घेणार यावरून आता राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.